मी प्रोफेसर प्रमोद जाधव. आज या कार्यक्रमाचं आयोजन करत असताना आप्पांनी मांडल्याप्रमाणे आत्ताचं जे बदलणारं जग आहे आणि त्या बदलणाऱ्या जगामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जे महत्त्व वाढत जातं आहे त्या संदर्भात विद्याप्रतिष्ठानतर्फे शारदा निकेतन इथे IBM सेंटर फॉर एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे सेंटर सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्या सेंटरचे डायरेक्टर डॉक्टर भारतभूषण जोशी सर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. भारतभूषण सरांबद्दल त्यांच्या 3 ओळखी जर सांगायच्या झाल्या तर सगळ्यात महत्त्वाची ओळख म्हणजे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स बी ऑनर ही पदवी सरांनी बिट्स पिलानी इथून मिळवलेली आहे आणि पुणे विद्यापीठामध्ये गायडेड मिसाईल्स त्याचं एमी आणि MS सिस्टीम याच्यावर त्यांनी त्यांचं थिसिस सादर केलेलं आहे. त्याच्यानंतर DRDO आणि शिक्षण क्षेत्रामध्ये जवळजवळ 38 वर्षांचा सरांचा अनुभव आहे. त्याबरोबर अनेक संस्थांचे ते स्वतः फेलो सदस्य आहेत. त्याच्यामध्ये IETE आहे, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स आहे, त्याच्यानंतर IEEE ही संस्था आहे, इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स सायंटिस्ट अँड टेक्निशियन्स या संस्थांवरही सर फेलो मेंबर म्हणून आहेत. आज आता आपल्या मुलांना किंवा आपल्या व्यवसायामध्ये AIच्या संदर्भात काय प्रगती होती आहे ती साधण्यासाठी सरांसारखं दुसरं योग्य व्यक्तिमत्व नाही आहे आणि ही सगळी सुविधा आपल्याला पुण्यामध्ये विद्यानिकेतन विद्याप्रतिष्ठानच्या वतीने आपल्याला शारदा निकेतनमध्ये ही सोय उपलब्ध करण्यात आलेली आहे आणि IBMचं हे भारतातलं दुसरं सेंटर आहे. एक बारामतीमध्ये चालू आहे आणि दुसऱ्या सेंटरवर सर स्वतः डायरेक्टर म्हणून काम करत आहेत आणि त्यांच्याच तोंडून आपण जर ऐकलं आणि आपल्या व्यवसायाला या सगळ्या गोष्टींची जर मदत झाली किंवा आपल्या तरुण पिढीला आपल्या मुलांना AIमध्ये कसं पुढे जाता येईल यासाठीचं मार्गदर्शन हे मोलाचं मार्गदर्शन आहे. मी सरांना विनंती करतो की सरांनी कृपया याविषयी आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करावं. मी सुशीलजी भैरट यांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं. जोशी सरांचा सन्मान सुशीलजी भैरट सर करतील. धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम अप्पाजी निम्मण यांचे मी आभार मानेन की त्यांनी मला इथे 2 शब्द बोलण्यासाठी संधी दिली आहे आणि या MEA ऑर्गनायझेशनच्या सगळ्या मेंबर्स समोर तसंच काही त्यांची मुलं किंवा स्टुडंट्स पण आलेली आहेत तर त्यांना एक छोटंसं मार्गदर्शन म्हणून. किती वेळ आहे माझ्याकडे? 20 मिनिट. ओके. या तर मुख्य कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी आपण एक थोडीशी ही प्रेझेंटेशन ठेवलं आहे. बेसिकली आत्ता जसं प्रमोद सरांनी सांगितलं की हे सेंटर ऑफ एक्सलन्स इथे नव्याने सुरू झालेलं आहे आणि माननीय शरदराव पवार यांच्या या ड्रीमचा हा एक भाग आहे की पुण्यामधले जेवढे व्यावसायिक आहेत त्या व्यावसायिकांनासुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं ट्रेनिंग मिळायला हवं कारण कोणीही मागे राहता कामा नये. जेव्हा मी सरांशी बोलत होतो अप्पाजींशी तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आत्ता काही दिवसापूर्वीच अच्युत गोडबोले इथे या व्यासपीठावर येऊन बोलून गेले आहेत आणि त्यांनी फ्युचरिस्टिक काय काय टेक्नॉलॉजीज आहेत आणि कसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याला मदत करत आहे किंवा कसं त्याच्यामध्ये हे आहे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी बोललेल्या आहेत. त्यामुळे माझं काम थोडं सोपं झालं आहे. तर मी विचार हा केला की मी डायरेक्टली विषयालाच सुरुवात करतो. आजचा जो टॉपिक आहे तो आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन डेली लाईफ. आज आपण पाहतो आहोत की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे प्रत्येक फील्डमध्ये प्रत्येक सेक्टरमध्ये आलेलं आहे आणि आपण सगळे या गोष्टींचा भरपूर वापर करतो आहोत.
कदाचित काही लोकांना जाणीव नसेल, पण आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बऱ्याच गोष्टींचा वापर करतो आहोत. तर पहिल्यांदा मी त्याच्याबद्दल थोडंसं बोलणार आहे. आणि आपण जेव्हा हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल बोलतो, तर आपण ॲक्च्युली एका मशीनला थोडीशी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रदान करतो. आणि ही जेव्हा कृत्रिम बुद्धिमत्ता आपण त्या मशीनला देतो, तेव्हा त्या मशीनला जसे आपल्याला काही सेन्सर्स आहेत आपल्या बॉडीमध्ये, तसे काही सेन्सर्स त्याला ऑगमेंट करतो. आणि त्याचबरोबर एक थोडंसं प्रोग्रामिंग करून आपण त्याला ती कृत्रिम बुद्धिमत्ता देतो. पण कितीही आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काम केलं तरी ह्युमन इंटेलिजन्स हे नेहमीच सगळ्यात श्रेष्ठ राहणार आहे. उदाहरण, भगवद्गीतेमधला हा 3ऱ्या अध्यायातला 42वा श्लोक, तो सांगतो की इंद्रियाणी पराण्याहुर इंद्रियेभ्यः परम मनः मनस्तस्तु परा बुद्धिर यो बुद्धे परस्तस्तु सहा. याचा अर्थ असा की आपल्या देहामध्ये 5 इंद्रिय आहेत. तर इंद्रिय हे देहापेक्षा नक्कीच श्रेष्ठ आहेत, परंतु इंद्रियांपेक्षा आपलं मन श्रेष्ठ आहे. आणि माणसाला मन असतं, मशीनला नसतं. आणि मनापेक्षा आपला जो आत्मा आहे तो सर्वात श्रेष्ठ आहे. वेल, विथ दिस इंट्रोडक्शन मी हे सुरू करतो. पहिल्यांदा काही एक्झाम्पल्स देणार आहे आणि त्यानंतर आपण सगळे बिझनेसमॅन आहात, कुठला ना कुठला तरी व्यवसाय करता आहात, तर आपल्याला त्या व्यवसायामध्ये कसा AI चा वापर करून घेता येईल आणि त्यासाठी काय करावं लागेल, कुठलं ट्रेनिंग घ्यावं लागेल, ते कुठे मिळेल, कसं करता येईल, याच्याबद्दल मी पुढच्या 15 मिनिटात मांडणार आहे. तर आज जसं मी म्हटलं, आपण AI रोजच्या याच्यात वापरतो. तर किती लोक ॲलेक्सा वापरतात? हात वर करा. बरेच लोक वापरतात. ॲलेक्सा, सिरी, ज्यांच्याकडे आयफोन असेल, गुगल असिस्टंट, हे आता आपल्या याचा अविभाज्य भाग बनलेले आहेत. आणि या ॲलेक्साला आपण कुठलाही प्रश्न विचारतो आणि ती खडाखडा उत्तर देते. सो दिस इज नथिंग बट दी इन्फॉर्मेशन जी त्यांच्यामध्ये कुठल्या तरी सर्व्हरवरती स्टोअर्ड आहे, ती तुम्ही काय बोललात ते ऐकून इंटरप्रेट करून तुम्हाला त्याची उत्तर देते. जसं फॉर एक्झाम्पल आपण सकाळी विचारलं की हाऊ इज गोइंग टू बी अलेक्सा, हाऊ इज गोइंग टू बी वेदर, तर ती उत्तर देते. किंवा म्हटलं की अलेक्सा टेल मी दी रूट टू माय ऑफिस, वेदर इट इज ट्रॅफिक इज देअर ऑर नॉट, किंवा किती ट्रॅफिक आहे, किती वेळ लागणार आहे. आणि आता अलेक्सा तुमच्या लोकल लँग्वेजमध्ये सुद्धा अवेलेबल झालेली आहे. सो तुम्ही मराठीतसुद्धा प्रश्न विचारू शकता. परंतु तुम्ही बघितलं असेल, काही काही प्रश्न असे असतात की जे तुम्ही अलेक्साला विचारले तर ती काही उत्तर देऊ शकत नाही. आणि समजा तिला तुम्ही हे जरी म्हटलं, तुला ह्या प्रश्नाचं उत्तर माहिती नाही आहे, तू मूर्ख आहेस, तर ती पोलाइटली म्हणते, आय एम सॉरी, आय डोंट अंडरस्टँड दॅट. असं होतं. एनिवे, हे AI मध्ये आपण दुसऱ्यातर्फे गुंतत जातो. जसं फॉर एक्झाम्पल आपण अलेक्सा वापरतो आहे, आपला फोन वापरतो आहे, त्याचा मायक्रोफोन ऑन असतो. अलेक्सा दिवसभर आपलं बोलणं ऐकत असते. आपण फक्त ती आपल्या प्रश्नाला केव्हा उत्तर देते, जेव्हा आपण सुरुवात करतो, अलेक्सा व्हॉट इज दिस, अलेक्सा व्हॉट इज दॅट. पण अदरवाईज शी इज लिस्निंग टू यू. म्हणजे ॲमेझॉन ज्यांनी ती अलेक्सा तयार केली, त्यांना तुमच्या घरातल्या सगळ्या गोष्टी कळत असतात. तर आता जसं सरांच्या घरी त्यांच्या मुलीचा वाढदिवस असेल आणि त्यांनी वाढदिवसाची चर्चा घरामध्ये सुरू झाली असेल, तर नक्कीच तुम्हाला हे रिकमेंडेशन्स तुमच्या कुठल्या ना कुठल्या तरी सोशल मीडियावरती यायला लागतील. आणि हे होतं, तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, गुगल उघडल्याबरोबर तुम्हाला रिकमेंडेशन्स यायला लागतात. तर ह्या याच्यामध्ये somebody else, maybe this Amazon portal or anything, they are using, ते आपले आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरतात आहेत, ज्यांनी
ही इन्फॉर्मेशन तुमच्या ह्याच्यातनं घेऊन तुम्हालाच त्याच्याबद्दल माहिती देतात. सगळ्यात शेवटी मी एक व्हिडिओ दाखवणार आहे जो की ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये कसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरलं जात आहे ते कळेल आपल्याला. वेल, आपण सगळेजण आजकाल नेव्हिगेशन प्रत्येकजण वापरतो. कुठे जायचं असलं की आपण म्हणतो लोकेशन पाठवा, त्याप्रमाणे बरोबर पोचतो. तर ह्या ह्याच्यामध्ये जे ॲप आहे लोकेशनचं दॅट इज युजिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कारण त्याच्यामध्ये प्रत्येक व्हेकल कुठे आहे, ते कुठून कुठे जाणार आहे ह्याची नोंद होते आणि त्याप्रमाणे ट्रॅफिक कसा राहील आणि ट्रॅफिकमध्ये तुम्हाला ऑल्टरनेट पाथ्स ते दाखवत राहतं आणि शॉर्टेस्ट पाथ कोणता असेल तो दाखवला जातो. सो दिस इज नथिंग बट अन आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर्किंग फॉर यू. तर तुमच्यासाठी काम करताय, कुठल्या तरी सर्व्हरवरती आहेत. आपण सगळे सोशल मीडिया वापरतो. सोशल मीडियावरती सुद्धा बऱ्याचशा गोष्टी क्युरेट होऊन येतात. तुम्हाला काही पर्सनल फीड्स येतात. तर ह्या सगळ्या गोष्टी या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे पॉसिबल आहेत. हेल्थकेअर, बरेच लोक आजकाल हेल्थ बँड वापरतात आणि त्या हेल्थ बँडमध्ये सगळी इन्फॉर्मेशन तुमचे हार्टबीट्स, तुम्ही किती चाललात, उभे राहिलात की नाही, ह्या सगळ्या गोष्टी नोंद केल्या जातात. आणि जेव्हा तुम्ही एखादं त्याच्यामधलं सेटिंग सपोज केलेलं असेल की रिमाइंड मी की मला 1 वाजता अमुक अमुक औषध घ्यायचं आहे, इट रिमाइंड्स यू ऑल्सो. तर ह्याप्रमाणे हेल्थकेअरमध्ये कंप्लीट मॉनिटरिंग, तुमची हार्टबीट खूप जास्त झाली असेल तर तुम्हाला त्याबद्दल अलर्ट करणे, किंवा तुम्ही बसून काम करत असाल आणि दर तासाला उठून उभं राहायला पाहिजे, चालायला पाहिजे, तर इट गिव्ज यू रिमाइंडर ऑल्सो की तुम्हाला उठून आता उभं राहायला पाहिजे, चाललं पाहिजे. तर असं बऱ्याच गोष्टी आहेत हेल्थकेअरमध्ये. तुमचा इव्हन ECG एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी रिमोटली डॉक्टरकडे जाऊ शकतो आणि डॉक्टर त्याला ॲनालाइज करून तुम्हाला त्याच्याबद्दल ट्रीटमेंटसुद्धा देऊ शकतो. चॅटबॉट ही एक आपण रोज वापरतो. बरेचसे कंपनींचे चॅटबॉट्स आहेत. तुम्हाला इव्हन गॅस सिलेंडर आता ऑर्डर करायचा असेल तर व्हॉट्सॲप चॅटबॉटच असतो. नुसतं हाय म्हणायचं, तुमचा नंबर स्टोअर्ड असतो, तो तुम्हाला विचारतो तुम्हाला काय करायचं आहे, सिलेंडर ऑर्डर करायचं आहे की काही गॅस लिकेजची कंप्लेंट आहे की आणखी काही चेंज ऑफ ॲड्रेस पाहिजे. ऑप्शन चूज केल्याबरोबर तुमचा सपोज गॅस बुक करायचं म्हटलं, इमिजिएटली गॅस बुक होतो आणि विदिन 1 मिनिट यू आर थ्रू. म्हणजे इतकं आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आलेलं आहे. तर आता हे सगळं आलेलं असताना आपण जेव्हा आपला बिझनेस करतो आहोत तर तेव्हा त्यामध्ये आपण कसं वापरता येईल याच्याबद्दल आता मी थोड्या वेळानंतर मार्गदर्शन देणार आहे. हे दुसरं एक्झाम्पल, आपल्या आता घरामधले प्रत्येक इन्स्ट्रुमेंट हे एक इंटरनेट ऑफ थिंग्स IoT वरती जाणार आहे. राईट फ्रॉम तुमच्या एंट्रन्सपासून ते आतमध्ये तुमच्या वॉशरूमपर्यंत सगळ्या गोष्टी या वायफायवरती राहतील. तुमच्या घरातलं जे फिल्टर आहे, वॉटर फिल्टर, इवन ते IoT डिव्हाइस झालेलं आहे आणि ते डिव्हाइससुद्धा त्याचा फिल्टर बदलायची जेव्हा वेळ येते तेव्हा ऑटोमॅटिकली डिटेक्ट करतं, स्वतःच ऑर्डर पण करतं आणि तुम्हाला फक्त एक मेसेज येतो की आय हॅव ऑर्डर्ड द फिल्टर फॉर यू अँड इट इज प्रॉब्ली गोइंग टू कम टुमॉरो ॲट 2 o'clock. असं सुद्धा इतक्या लेवलला आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्या घरामध्ये घुसलेलं आहे आणि येत राहिलं आहे. आपण सगळेजण आपल्या फोनमध्ये आजकाल फेस रिकग्निशन हे ॲप वापरतोच आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता पूर्वी आपण वी यूज्ड टू पंच इन दी कोड टू लॉग इन. आता तेही करायची गरज नाही आहे, डायरेक्टली फेस रीड होतो. लँग्वेज ट्रान्सलेशन हा एक अजून एक महत्त्वाचा त्याच्यातला भाग आहे की ज्याच्यामध्ये आता गुगलनी ते आपल्याला खूप सोप्या पद्धतीने गुगल ग्लासमधनं ते अवेलेबल झालेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कुठलीही भाषा असू देत, तुम्हाला ज्या भाषेमध्ये ट्रान्सलेशन पाहिजे आहे त्या भाषेमध्ये ते ट्रान्सलेशन तुम्हाला इमिजिएटली करून मिळतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही चेन्नईला गेला आहेत आणि तिथला पेपर तमिळमध्ये छापलेला आहे आणि तुम्हाला ते वाचायचं आहे मराठीमध्ये, गुगल ग्लासमध्ये जा आणि बघा, ट्रान्सलेट करा आणि
तुम्हाला तुमच्या मराठीमध्ये ती अख्खी बातमी ट्रान्सलेट करून मिळेल. आणि हे इतकं इझी झालेलं आहे की तुम्ही म्हणजे विदाऊट कुठलेही एफर्ट्स न घेता तुम्ही हे करू शकता. सो नाव कमिंग टू दी मेन टॉपिक. आता आपण जसं बघितलं की वी आर यूजिंग, आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरतो आहोत. मग ते आपल्या बिझनेसमध्ये का नाही वापरायचं? कारण आपल्याला प्रत्येकाला आपला बिझनेस जो आहे त्याची ग्रोथ हवी आहे, त्याच्यामध्ये एफिशियन्सी हवी आहे, त्याच्यामध्ये आपल्याला रेव्हेन्यू जास्तीत जास्त हवा आहे. तर कसा वापरता येईल ह्याचे मी काही उदाहरणं देणार आहे. रिटेलमध्ये त्याच्यासाठी काही ॲप्स किंवा काही टूल्ससुद्धा अवेलेबल आहेत जे की खाली इथे लिहिलेले आहेत, खाली दाखवलेले आहेत. तर त्या आपले कुठल्याही रिटेलमधल्या ह्या पाचही गोष्टी हे वेगवेगळे ॲप्स करू शकतात. आणि ते ॲप्स कसे वापरायचे याच्याबद्दलसुद्धा कसं ट्रेनिंग मिळणार आहे ते मी शेवटी सांगणार आहे. एनर्जी मॅनेजमेंट हा अजून एक महत्त्वाचा भाग आहे, कारण एनर्जी आपण जितकी वाचवू तितकी आपल्याला कमी जनरेट करावी लागते, तितका आपला रेव्हेन्यू वाढतो. फायनान्स सर्व्हिसेस, फायनान्समधली कुठलीही गोष्ट असू देत, मग राईट फ्रॉम इनव्हॉइसिंग टू कंप्लीट अकाउंट कीपिंग, त्या सगळ्यांसाठी वेगवेगळे हे टूल्स अवेलेबल आहेत जे की आपण आपल्या बिझनेसमध्ये वापरू शकतो. आणि त्याच्यानंतर आपलं जे काम आहे ते खूप, त्याच्यामुळे त्याची एफिशियन्सी वाढणार आहे. ई कॉमर्स, ज्याच्यामध्ये कस्टमर सेगमेंटेशनपासून ते तुम्हाला पूर्ण प्रायसिंग, इवन कॉम्पिटिटर्स प्रायसिंग कसं आहे, काय आहे, ह्याच्याबद्दलसुद्धा तुम्हाला हे करता येईल. आणि त्याच्यासाठी हे वेगळे खाली जे काही ॲप्स दाखवलेले आहेत ते आपल्याला वापरता येतील. डेटा ॲनालिसिस, आजकालच्या जगामध्ये डेटा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आपला समजा मोबाईल हँडसेट हरवला तर सगळ्यात पहिले आपण, ठीक आहे जाऊ दे 2 वर्ष जुना होता, पण माझा डेटा तो गेला. तर दॅट डेटा इज इम्पॉर्टंट, कारण तुमचे बरेचसे कॉन्टॅक्ट नंबर्स असतात, बऱ्याच काही गोष्टी असतात, त्याच्यामध्ये पासवर्ड्स, वेगवेगळे ॲप्स त्याचे सेट केलेले असतात. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी डेटा इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये सुद्धा क्लायंट्सचा डेटा, त्याच्याबरोबर कसं कम्युनिकेशन, त्यानंतर त्याचं पूर्ण ॲनालिसिस हे करण्यासाठी वेगवेगळे टूल्स अवेलेबल आहेत ए आयमध्ये. ते टूल्स आपण वापरू शकतो आणि ते वापरल्यानंतर डेफिनेटली आपली प्रॉडक्टिव्हिटी आणि एफिशियन्सी वाढणार आहे, आपला रेव्हेन्यू पण वाढणार आहे. कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट इज अनदर थिंग, की ज्याच्यामध्ये राईट फ्रॉम द लीड मॅनेजमेंट, म्हणजे तुमच्याकडे भरपूर सपोज कस्टमर्सबद्दल डेटा असेल तर दॅट इज जस्ट अ लीड फॉर यू. पण तो त्यांना आपण मेल्स पाठवल्यानंतर त्याचा काय रिस्पॉन्स येतो, मग त्याप्रमाणे आणखी त्यांना आपण काय ऑफर करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी ईमेलच्या थ्रू किंवा टास्क मॅनेजमेंटच्या थ्रू ही जी सॉफ्टवेअर्स आहेत वेगळी ती आपण वापरू शकतो. सप्लाय चेन मॅनेजमेंट, समजा तुमची फॅक्टरीमध्ये बऱ्याच मटेरियल येत असेल, बरंच जात असेल, तर त्या ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी राईट फ्रॉम की डिमांड मॅनेजमेंटपासनं इवन सप्लायर क्वालिफिकेशन, त्याच्याबरोबर निगोशिएशन, काय निगोशिएशन झालं त्याचे रेकॉर्ड किपिंग, लॉजिस्टिक्स आणि इन्व्हॉइसिंग, ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या ॲपच्या थ्रू आपल्याला करता येतात. कंटेंट क्रिएशन, ॲडव्हर्टाइजमेंट जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला नक्कीच एक वेगळं कंटेंट तयार करावं लागतं. आणि ते कंटेंट इतकं छान असलं पाहिजे की लोकांचं त्याच्यावरती बरोबर नजर गेली पाहिजे आणि त्याच्यातनं आपल्याला जे कन्व्हे करायचं आहे मार्केटिंगसाठी ते झालं पाहिजे. तर ते कंटेंट क्रिएशनसाठी ह्या वेगळे टूल्स अवेलेबल आहेत. तर आतापर्यंत मी जस्ट असं काय अवेलेबल आहे, कसं आहे हे सांगत होतो. तर लेट अस टेक सम एक्झाम्पल्स. लेट अस टेक 2 एक्झाम्पल्स. वन फ्रॉम दी रिअल इस्टेट. आय थिंक देर मस्ट बी फ्यू पीपल फ्रॉम रिअल इस्टेट. किती लोक आहेत? बऱ्यापैकी आहेत. आणि टूर्स अँड ट्रॅव्हल्स ते पण आहेत. ओके, सो लेट अस टेक वन एक्झाम्पल. सो
how AI can help you in the business of this thing. Right from the property valuation, it's a मार्केटमधलं ॲनालिसिस, त्यानंतर व्हर्च्युअल टूर कशी तयार करायची. फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे एखादा बंगला भाड्याने देण्यासाठी किंवा विकण्यासाठी आला असेल, तर त्याचा व्हर्च्युअल टूर तुम्ही तुमच्या ग्राहकांना, संबडी जो की कुठेतरी दूर राहतो, मे बी परदेशी राहत असेल, पण त्याला तुम्ही तो कसा करून देऊ शकता की घरातनं तो व्हर्च्युअल टूर ॲज इफ तो माणूस स्वतः चालतो आहे. तर हे क्रिएट करणारे सुद्धा ॲप्स अवेलेबल आहेत, जे की तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये मदत करू शकतात. त्यानंतर सर्च अँड मॅच करणं, म्हणजे तुमच्या कस्टमरची रिक्वायरमेंट आणि अवेलेबल प्रॉपर्टीज हे कसं मॅच करायचं, ह्याचं मॅचिंग सांगणारे सुद्धा AIचे ॲप्स किंवा टूल्स आहेत. मग इतर बऱ्याच गोष्टी आहेत, लीड जनरेशन, फ्रॉड डिटेक्शन, प्रॉपर्टीजमध्ये बरेच फ्रॉड होत असतात, तर त्याच्यासाठी सुद्धा आहे. प्रेडिक्टिव्ह ॲनालिसिस, लीगल सगळ्यात शेवटी लीगल डॉक्युमेंटेशन, कंप्लायन्सेस, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वेगळ्या वेगळ्या ॲपच्या थ्रू करता येतील. दुसरं एक्झाम्पल, टूर्स अँड डायव्हर्स. याच्यामध्ये पूर्वीच्या काळी देर यूज टू बी ओनली ट्रॅव्हल एजंट्स म्हणजे जे फक्त तुमचं तिकीट बुक करून द्यायचे. आता तसं राहिलेलं नाही आहे. आता तुमचा पूर्ण टूर बुक करून देतात. तर तो टूर बुक करण्यासाठी कुठे काय बघण्यासारखं आहे आणि त्याचा तुमचा आयटिनरी कसा राहू शकतो, हे सगळं देण्यासाठी आणि हे सगळं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला एक चॅटबॉट वापरता येईल, ज्याच्यातनं तुम्ही इनिशियली कस्टमरला कसं एंगेज करून घेता येईल ते करता येईल. आणि एकदा कस्टमर एंगेज झाला की त्याला पर्सनल टूर रिकमेंडेशन्स कसे द्यायचे ह्याचंसुद्धा टूल्स वेगळे अवेलेबल आहेत. इवन तुम्ही ChatGPTला समजा विचारलं की मी आग्र्याला चाललो आहे, मला पूर्ण दिवस स्पेंड करायचं आहे, मला सांगा काय आयटिनरी राहील किंवा आग्र्याला कसं जायचं, इट टेल्स यू. ChatGPTला विचारलं तर सगळं तो सांगतं, इथून असं करा, विमानाने जा किंवा इथून रेल्वेने जा दिल्लीला, दिल्लीवरनं आग्र्याला टॅक्सी घ्या किंवा वंदे भारत घ्या, वॉटेवर, ते सगळ्या गोष्टी तो तुम्हाला सांगतो. परंतु ChatGPTमध्ये कसं आहे की त्याचे लिमिटेशन्स आहेत. त्याच्यामध्ये जो डेटा अवेलेबल आहे गेल्या 3-4 वर्षातला तोच वापरला जातो. तर एनिवे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. इव्हन कस्टमरचा फीडबॅक ॲनालिसिस तुम्हाला करता येईल, प्रिडिक्टिव्ह ॲनालिसिस करता येईल आणि जे काही टूरमधले एक्सपेन्सेस वगैरे होतात त्याचं मॅनेजमेंटसुद्धा करता येईल. तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुमच्या सगळ्यांच्या मदतीला आहे. त्याचा प्रत्येकाने वापर करावा. तर आता हे सगळं एवढं सारं अवेलेबल आहे, जगामध्ये हजारो ॲप्स आहेत, पण ते कोणते नेमके कसे वापरायचे, काय करायचं आणि ॲज अ बिझनेसमॅन माझ्याकडे कुठले स्किल्स असायला हवेत, तर ते स्किल्स आपल्याकडे जे आहेत. तर बेसिकली पहिल्यांदा AI फंडामेंटल्स. आता हे AI फंडामेंटल्स आपण का शिकायचे? का तर बरेच ॲप्स अवेलेबल आहेत की जे तुम्ही डायरेक्टली वापरू शकता. CRMसाठी सुद्धा बरेचसे ॲप्स आहेत जे तुम्ही वापरू शकता. परंतु काय होतं की तुम्हाला तुमचं कस्टमायझेशन करायचं असेल स्वतःचं, कारण प्रत्येकाचा बिझनेस हा वेगळ्या टाईपचा असतो, वेगळ्या लेवलचा असतो, नंबर ऑफ एम्प्लॉईज वेगळे असतात, नंबर ऑफ कस्टमर्सचा क्लास वेगळा वेगळा असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी असताना तुम्हाला तुमचं स्वतःचं कस्टमायझेशन करायचं असेल तर हे AI फंडामेंटल्स येणं जरुरी आहे. त्याचबरोबर बिझनेस नीड तुमची, त्याची अंडरस्टँडिंग आणि डेटा लिटरेसी. AI जो आहे तो AI काम कसं करतं, ते फक्त डेटावरती काम करतं. तुम्ही जो इनपुट द्याल त्याच्यावरती ते काम करतं. त्यामुळे डेटा ॲनालिटिक्स हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर ते शिकणं जरुरी आहे. आणि मग कोणते कोणते प्लॅटफॉर्म्स तुम्ही रेडिली वापरू शकता. थँक्यू, सॉरी फॉर दॅट. ते वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स कोणते कोणते आहेत, तर ते करण्यासाठी आमचं सेंटर तुमचा हात धरायला तयार आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये आपण कसं जाणार आहोत, तर पहिले तर तुमच्या ज्या काही नीड्स असतील तुमच्या ऑर्गनायझेशनच्या त्या आपण समजून घेऊ शकतो. त्यानंतर
ट्रेनिंग कोणाला किती द्यायचं, कसं द्यायचं ह्याच्याबद्दल आपण चर्चा करू शकतो. आणि मग हँड्स ऑन ट्रेनिंग. तर हे जे काही ट्रेनिंग आहे हे IBMचे प्रोफेशनल्स स्वतः देतात. आणि हे IBMचे प्रोफेशनल्सचं ट्रेनिंग ऑनलाईन असतं. काही प्रॅक्टिकल्स जे आहेत ते तुम्हाला आमच्या सेंटरला येऊन करायचे आहेत. आणि जेव्हा हे तुम्ही ट्रेनिंग घ्याल त्याचबरोबर तुमचा जे काही प्रॉब्लेम स्टेटमेंट असेल ते तुम्हाला प्रोजेक्ट म्हणून करता येईल. आणि त्यातनं तुमच्या स्वतःसाठी तुम्हाला काहीतरी एखादं ॲप, एखादं मॉड्यूल, एखादं AI इम्प्लिमेंटेशन तयार करता येईल. हे वेगवेगळे 3 ट्रेनिंग मॉड्यूल्स आहेत. मी आत्ता ह्याच्यावरती जास्त भर देत नाही कारण वेळ कमी आहे आपल्याकडे. पण कोणाला चर्चा करायची असेल तर मी प्रोग्रामनंतरसुद्धा अवेलेबल आहे. त्याचबरोबर तुम्हाला जे ब्रोशर दिला गेलेलं आहे त्याच्यामध्ये ह्याची सगळी माहिती आहे. आणि कोणाला ब्रोशर मिळालं नसेल तर ते त्यांनी जाताना कलेक्ट करावं. आणि हे कोर्सेस टोटल म्हणजे एक 3-3 महिन्याचे 2 आणि एक 6 महिन्याचा असे कोर्सेस आहेत. आणि ह्याच्यामध्ये बेसिकली ऑनलाईन कोर्स असल्यामुळे तुम्हाला जे काही शिकायला मिळणार आहे ते तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्सप्रमाणे घरी बसून पण शिकू शकता आणि प्रॅक्टिकल्स फक्त आमच्या इथे येऊन करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला जे नॉलेज मिळणार आहे ते एक डेटा लिटरसी, AIचं डोमेन नॉलेज, डेटा व्हिज्युलायझेशन आणि इतर गोष्टी ह्या सगळ्या तुम्हाला शिकायला मिळतील. आणि आमचं जे सेंटर आहे ते तुम्हाला ह्या सगळ्या ह्याच्यातनं पूर्ण मेंटरिंग करणार आहे. पूर्ण गायडन्स तुम्हाला मिळू शकतं. याच्यासाठी फक्त आपल्याला बसून चर्चा वेगळी वेगळी करावी लागेल प्रत्येकाच्या बिझनेसप्रमाणे. परंतु हा जो IBMचा कोर्स आहे हा घेण्याआधी समजा तुम्हाला एखादं फील घ्यायचं असेल की मी जे आत्ता माझ्या आधीच्या प्रेझेंटेशनमध्ये काही टूल्स, काही ॲप्सबद्दल बोललो त्याबद्दल समजा तुम्हाला हँड्स ऑन प्रॅक्टिस हवी असेल तर एक वर्कशॉप आपण करू शकतो की ज्याच्यामध्ये पहिल्यांदा बेसिक कन्सेप्ट्स AI म्हणजे काय आणि तुमच्या बिझनेससाठी तुम्हाला कशी काय काय आपण आयडेंटिफाय करायची ते तुम्हाला बघता येईल. त्यानंतर लिटल बिट नॉलेज अबाउट डेटा लिटरसी आणि हँड्स ऑन प्रॅक्टिस ऑन सम टूल्स. तर हा एक साधारण 6 तासाचा असे आपण 2 सेशन करू. कारण मला हे एवढं माहिती आहे की तुम्ही सगळेजण बिझी आहात प्रत्येकाच्या बिझनेसमध्ये. तर आपण 2 सेशन्स करू 3-3 तासाचे. आणि समजा ह्या डेट्स तुम्हाला सूट होत असतील तर आपण MEAच्या थ्रू तुमचं रजिस्ट्रेशन करू. आणि याची जी फी आहे ती जनरल जे कोणी आहेत जे नॉन मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी 10,000 रुपये आहे. स्पेशली फॉर दी MEA मेंबर्स आय हॅव केप्ट इट ॲज 8,200. आणि स्टुडंट्स असतील त्यांच्यासाठी अजून कमी केलेली आहे. ॲडमिशन फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवरती आहे. आपण लवकरात लवकर त्याचा गुगल फॉर्म वगैरे MEAच्या थ्रू लॉन्च करू आणि त्यातनं मग तुम्हाला ह्याचं म्हणजे रजिस्ट्रेशन करता येईल. सो आम्ही तुमच्या ह्या सगळ्या ह्याच्यासाठी उपलब्ध आहोत. तुमच्या ज्या काही नीड्स असतील तीच आमची पण विजन राहील आहे आणि त्या ह्याने आपण इथे काम करतो आहोत. तर सगळ्यात शेवटी लेट मी प्ले दिस ॲडव्हर्टाइजमेंट की ज्याने आपल्याला कळेल की ऑडिओ. So guys, any weekend plans? Is it really talking about? This can't be true. Yes, it is real as it can get. ये कोई प्रैंक वैंक तो नहीं ना? ये प्रैंक क्या करूंगा मैं? स्क्रीन के अंदर से कहाँ से बाहर आके प्रैंक कर सकता हूँ? आप बताओ. ये कैसे पॉसिबल है? यार गोवा का प्लान थोड़ी है जो इम्पॉसिबल है. ये 7 बैग उठाकर कहाँ जा रहे हो? वैसे चलो एक एडवाइस दूं, आप ना और भी स्मार्ट लग सकते हो ये टाइटन IX स्मार्ट ग्लासेस पहन के. मेरे लिए तो यही अनबिलीवेबल है कि आई एम टॉकिंग टू यू. अनबिलीवेबल है, इसमें है बिल्ट इन स्टेप काउंटर, नेविगेशन और म्यूजिक भी सुन सकते हो इसके साथ. फास्ट ट्रैक वाइब्स 2.0 स्मार्ट ग्लासेस. स्मार्ट तो लोगों को है, बट यू नो व्हाट, दे आर वे स्मार्टर देन मी. यार नाउ आई एम फीलिंग डम. I felt the same bro when I thought ये सिर्फ एक रेगुलर सनग्लासेस है, but no, सनग्लासेस के साथ you can take calls, you can listen to music,
टाइटन आई प्लस का नियो सिंक प्रोग्रेसिव लेंस काफी कंफर्टेबल है. Check out Zephyr luxury frames at Titan I Plus, made in France and feels like a gentle breeze. ये है Drive Easy from Titan I Plus. इस लेंस में एक फीचर है जो रात में सामने से आने वाली गाड़ियों के ग्लेयर को बहुत कम कर देता है. सेल्फी लेना. यार सेल्फी लेके क्या करोगे? आपको पता है ना ये सेल्फी देख के कोई बिलीव नहीं करेगा कि मैंने आपको कियोस्क के थ्रू ऐसे बात की है. चलो एनीवे, लेट्स टेक इट. सो यू मस्ट हॅव सीन की आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो समोरचा माणूस बोलतोय त्यातला एखादा वर्ड पिक करून कसं त्या किऑस्कमधनं त्याच ॲक्टरच्या आवाजामध्ये तुम्हाला उत्तर देतो. फॉर एक्झाम्पल जसं त्या माणसाने म्हटलं सेल्फी ले ले, त्याने सेल्फी लेके क्या करोगे, किंवा त्याने म्हटलं की ये कोई प्रँक तो नहीं है तो मैं प्रँक कैसे कर सकता हूँ. तर हे वर्ड्स घेऊन म्हणजे इतकं छान तरीक्याने ही AI हॅज नाव इन्व्हेटेड इन टू ॲडव्हर्टाइजमेंट. सो AI कॅन गिव यू एम्प्टीन level of creativity plus productivity, efficiency and increase revenue. So follow AI. Thank you.